मी श्रीकांत देशमुख, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा परिषदेचा माजी बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य, आज या आपल्या मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मी पत्रकार परिषद या ठिकाणी एका महत्त्वाच्या विषयावर बोलावलेली आहे। आणि या पत्रकार परिषदेला आपण मोठ्या संख्येनं इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सर्वच प्रतिनिधी या ठिकाणी महत्त्वाचे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो। आणि मी माझ्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो की मी सांगोला तालुक्यातील जवळा गावचा रहिवासी आहे। भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हाध्यक्ष म्हणून 3.5 वर्ष प्रभावीपणे काम केलं। पार्टी जिल्हाभर वाढवली, 78 आंदोलनं केली आणि सर्वांना जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आजही मी भारतीय जनता पार्टीमध्येच काम करत आहे। आणि या ठिकाणी माझ्या तालुक्यामध्ये काही घोटाळेबाज लोक आहेत आणि असे हे घोटाळेबाज लोक पक्षामध्ये संक्रमण करत राहायचं आणि आपले घोटाळे दाबायचे, अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी मुंबई शहर मराठी पत्रकार संघामध्ये आपल्याला न्याय मिळेल या भूमिकेतून आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवली आहे। तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमच्या सांगोला तालुक्यामध्ये दीपक बापूसाहेब साळुंखे माजी आमदार विधान परिषदेचे त्या ठिकाणी एक प्रस्थ आहे। या महाशयाने 90 साली पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सूतगिरणीची स्थापना केली आणि पंढरपूर आणि सांगोला हे कार्यक्षेत्र त्या ठिकाणी दाखवलं। 90 सालापासून शहरचे कोट्यावधी रुपये गोळा केले, त्याचा काही आज त्या ठिकाणी हिशोब नाही। त्या ठिकाणी संस्थेची 25 एकर जमीन आहे। ती जमीन सांगोला पंढरपूर रस्त्यावर आहे। नॅशनल हायवे त्या जमिनीतून गेला आणि ही पद्मभूषण वसंतदादा पाटील ही सूतगिरणी लिक्विडेशन मध्ये निघाली आणि लिक्विडेशन मध्ये निघाल्यानंतर या दीपक साळुंखेंनी ती रूपांतरित करण्यासाठी प्रस्ताव दिला, परंतु आज तागायत ती रूपांतरित झालेली नाही। आणि यामधल्या काळामध्ये त्या 25 एकरामधला काही भूसंपादन त्या NH हायवेने केला आणि जवळजवळ 95 लाख, 73 लाख आणि 19 लाख अशा मोठ्या रकमा त्या ठिकाणी सूतगिरणीच्या खात्यावर येऊन पडल्या। हे झाल्यावर या दीपक साळुंखेंनी स्वतःच्या विद्या विकास मंडळाच्या अध्यक्ष असलेल्या संस्थेतल्या शिक्षकाला त्या ठिकाणी चेअरमन बनवलं। त्या सूतगिरणीचं बोगस संचालक मंडळ बोगस बनवलं, स्वतःही त्यामध्ये संचालक झाला आणि हे पैसे सांगोल्याच्या महाराष्ट्र बँकेतून त्या ठिकाणी काढलेले आहेत। तर अशा पद्धतीचा 2 कोटी रुपयाचा शासकीय पैशाचा अफार या दीपक साळुंखे आणि त्यांच्या बोगस संचालक मंडळाने केलेला आहे। याच्याविषयी सांगोला पोलीस स्टेशन पासून वस्त्रोद्योगचे उपायुक्त, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर्वांना त्या ठिकाणी त्या चौकशीच्या मागण्या केल्या, परंतु त्या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला। म्हणून आज या ठिकाणी याला आवाज उठवला पाहिजे। अशा पद्धतीनं जर हे भ्रष्टाचार करायला लागले तर या ठिकाणी शासनाचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे। दुसरा मुद्दा, याच दीपक साळुंखेने बऱ्याच वर्षापूर्वी बळीराजा नावाची एक फलोत्पादक संस्था काढली आणि ती कागदावरची संस्था कालांतरानं लिक्विडेशन मध्ये निघाली आणि लिक्विडेशन मध्ये निघत असताना त्या संस्थेचा
त्या ठिकाणी 10 गुंठे जागा आज त्याची किंमत 3 ते 4 कोटी किंमत आहे. ती जागा लिक्विडेटरला न दाखवता ती स्वतःच्या मेव्हण्याच्या नावावर त्या ठिकाणी खरेदी करून दिली. मेव्हण्याच्या नावावरून त्या ठिकाणी पुतण्याच्या नावावर केली आणि त्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचं कर्ज काढलं आणि स्वतःचा आलिशान असं त्या ठिकाणी संपर्क कार्यालय काढलं. आणि या संपर्क कार्याला महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या नेते मंडळींनी भेटी दिल्या. त्यामुळं आज या ठिकाणी शासनानं पणन खात्यानं सुद्धा कळवलेलं आहे लेखी की शासनाला ती जागा जमा करून घ्या, परंतु अद्यापपर्यंत ती जागा जमा करून घेतलेली नाही आणि त्या जागेवरच एक आलिशान ऑफिस संपर्क कार्यालय त्या ठिकाणी दीपक साळुंखेंनी काढलेलं आहे. याच्याही तक्रारी पणन संचालक, वस्त्रोद्योग उपायुक्त, जिल्हाधिकारी यांना सर्वांना दिलेले आहेत. हेही प्रकरण त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचप्रमाणे तिसरं प्रकरण असं आहे की दीपक साळुंखे ज्या विद्या विकास मंडळाचे चेअरमन आहेत त्या संस्थेची 129 एकर खैराव तालुका माढा येथे जमीन आहे आणि त्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी ती 5 कोटी रुपये शिवाजीराव भोसले बँकेचे त्या ठिकाणी आयुक्त धर्मादायाची कुठलीही परवानगी न काढता त्या ठिकाणी 5 कोटीचा त्या ठिकाणी त्यांनी कर्ज काढलं आणि आज त्याची जवळजवळ 18 ते 20 कोटीपर्यंत थकबाकी केलेली आहे. 1 कोटी सोसायटीचं कर्ज काढलं आणि तेही भरलं नाही आणि त्याचे चेक बाउन्सच्या केस माढा कोर्टात त्याच्यावर आहेत. अशा पद्धतीनं धर्मादाय आयुक्ताचं कुठल्याही परवानग्या न घेता कृषी महाविद्यालयाला घेतलेल्या जमिनीत जवळजवळ 10 कोट्यावधी रुपयाचे करून त्या ठिकाणी फार मोठं संस्थेचं नुकसान केलेलं आहे. अशा पद्धतीचे मोठमोठे घोटाळे या ठिकाणी करण्याचं काम दीपक साळुंखेच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये सुरू आहे. एवढ्यावर हे महाशय थांबले नाहीत. साध्या साध्या गोष्टी सुद्धा शासनाची फसवणूक करणं त्यांचं सातत्यानं सुरू आहे. माजी आमदार असताना स्वतःच्या पत्नीच्या नावावर खोटं उत्पन्न दाखवून त्या ठिकाणी रेशनचं दुकान सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे की आज त्यांची पत्नी इन्कम टॅक्स रिटर्न भरते, ते स्वतः भरतात. त्यांचं पांढरं रेशन शिधापत्रिका पांढरी आहे की शासनाचा लाभ घेणाऱ्याला शिधापत्रिका पांढरी असते. तर त्या ठिकाणी हे माजी विधान परिषदेचे आमदार असल्यामुळं त्यांना पांढरं कार्ड आहे आणि त्यांची पत्नी आणि त्यांचं एकत्रित कुटुंब आहे. तर अशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यावर दबाव टाकून खोटे उत्पन्नाचे दाखले देऊन रेशन दुकान सुद्धा या महाशयाने मिळवलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या तक्रारी सुद्धा जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या आहेत, परंतु त्या सुद्धा चौकशा त्या ठिकाणी दबलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं घोटाळे करायचे आणि या ठिकाणी पक्ष बदलत राहायचं. कारण हे जर घोटाळे उघडकीस आले तर त्या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे, बदनामी होणार आहे माहिती आहे. तर या ठिकाणी अशी लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून या लोकांना याच्या चौकशा झाल्या पाहिजेत. या सर्व संस्थेमध्ये विविध स्तरावरल्या चौकशा आहेत, परंतु सहकारच्या माध्यमातून सहकार मंत्री बी या गोष्टीला पाठीशी घालत आहेत की अजून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे तोपर्यंत सहकार मंत्र्याच्या सहकार्यानं 5 गावच्या भारतीय जनता पार्टीच्या 1400 सभासदांना कुठल्याही नोटिसा न देता त्यांनी कायमस्वरूपी सोसायटीमधून काढलेला आहे. त्याची सुद्धा तक्रार आता आयुक्ताकडे चालू आहे. अशा पद्धतीनं ही जी काही लोक आमच्या सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार घोटाळा करतायत अशा लोकांपासून चौकशा झाल्या पाहिजे त्याची मागणी करतोय. परंतु अद्याप कुठल्या चौकशा होत नसल्यामुळं आपल्या माध्यमातून वाचा फोडावी. या ठिकाणी या शासकीय पैशाचा अपहार झालेला आहे, शासकीय जमिनीचा या ठिकाणी अपहार झालेला आहे. यांच्यावर सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. यासाठी आज ही ठिकाणी पत्रकार परिषद मी घेतलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला परवाच एक पोस्टानं लिफाफा आला की 4थं अपत्य या दीपक साळुंखेने लपवलेलं आहे की दुसरं लग्न झालेलं आहे
त्या दुसऱ्या लग्नाच्या पत्नीनं वकिलामार्फत 2 नोटिसा सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. या नोटिसा मला या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या दुसऱ्या लग्नाच्या महिलेला एक अपत्यही झालेलं आहे. ते 17 साली झालेलं आहे आणि आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तर अशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं त्याची चौकशी करून अशा या प्रत्येक गोष्टीत घोटाळा करणाऱ्या, माहिती लपवणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची पत्रकार परिषदेमध्ये आम्ही मागणी करतोय. आणि ते 4थं अपत्य आहे ते लातूरच्या महानगरपालिकेत त्याची नोंद सुद्धा नावानिशी झालेली आहे. त्याचा सुद्धा दाखला मला त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तर अशा ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी तक्रार केल्या, परंतु त्या ठिकाणी तक्रारी दबल्या जात आहेत. म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतोय आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की याला आपण वाचा फोडावं आणि सर्वांनी साथ दिली तर निश्चितपणानं हे दीपक साळुंखे काँग्रेसचे मूळ होते, परत राष्ट्रवादीत गेले, परत उबाटा शिवसेनेत गेले, आता भाजपच्या वाटेवर आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीतल्या वरिष्ठ नेत्यांना या कुठल्याही घोटाळ्याची माहिती नाही आणि परत माध्यमाच्या समोर तुम्ही सर्वजण विचारणार आहे असे घोटाळा केलेल्या माणसाला वॉशिंग मशीनमध्ये घातलं का, अशा पद्धतीचा प्रश्न कुठं उपस्थित होऊ नये किंवा बदनामी होऊ नये आपल्या पार्टीची. म्हणून आम्ही या ठिकाणी हे प्रकरणं जी घोटाळ्याची आहेत ती आपणासमोर आणत आहे आणि या सगळ्याच्या निदर्शनास आणत आहे. सर्वांना सांगितलेलं आहे मी. तो पार्टीचा निर्णय. मी पालकमंत्री, प्रमुख मंडळी आहेत, आमच्या पक्षनेते, सगळ्यांना मी त्या ही सर्व प्रकरणं सुद्धा त्यांना सगळी पुराव्यानिशी दाखवलेली आहेत. भाजपमध्ये मोठमोठे दरोडेखोर घेतलेले मित्र काही नवीन नाही आहेत मध्ये काय दीपक आंबेडकर मोठे घोटाळे केलेले भाजपमध्ये घेतले. नाही, कसं आहे की आमचा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यामध्ये कागदावरल्या संस्था काढायच्या, त्याचे शेअर्स गोळा करायचे आणि त्या संस्थाच खाऊन टाकायच्या. हा महाराष्ट्रातला वेगळा प्रयोग आहे. दीपक आपण जेवढा घोटाळे केलेत ना, त्याचे मोठे घोटाळे केलेले लोक भाजपमध्ये गेलेले, त्यांना घेतलं तिकडे सगळं तरी केलं. तुम्ही काय करणार पुढे? नाही, आमचा सांगोला तालुका दुष्काळी आहे. त्या दुष्काळी तालुक्यात कागदावरल्या संस्था काढायच्या, मग ती फलोत्पादक संघ असेल, सूतगिरणी असेल आणि साखर कारखान्याचं सांगायचं राहिलं. नाही, यामध्ये आता दुसरी तगाई फलोत्पादक संघाचं आम्ही हायकोर्टात गेलोय, सूतगिरणीचं मी हायकोर्टात चाललोय आणि विद्याविकास मंडळाची 41D खाली आयुक्त पुणेला दाखल केलेला आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं कायदेशीर लढा चालू ठेवलेला आहे आणि त्याच्याहीपेक्षा साखर कारखाना चेअरमन होते ते एक सांगायचं राहिलं की साखर कारखान्यामध्ये हे बी हायकोर्टात दाखल केलेले. तर साखर कारखान्यामध्ये कर्नाटकचा निम्म्या किमतीनं ऊस आणला आणि त्या ठिकाणी सभासदांचा ऊस पासून या ठिकाणी संचालक मंडळाने ज्याची 5-10 एकर जमीन आहे तिथं 500 टन त्या ठिकाणी ऊस त्यांच्या नावावर घातला आणि त्याची बिलं काढली आणि चेअरमनने भ्रष्टाचार त्या ठिकाणी संचालक मंडळाने केलेला आहे. दुष्काळी तालुका आहे आणि त्या ठिकाणी ऑडिटरने त्यांच्यावर जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत सगळे सूतगिरणी असो, साखर कारखाना असो, शिक्षण संस्था असो, फलोत्पादक संस्था असो, याच्यावर मोठा या ठिकाणी आमच्या तालुक्यात भ्रष्टाचार आणि घोटाळा झालेला आहे. आम्ही उच्च न्यायालयात जातोयच ना दाद मागायसाठी.
जो आपने लेटर पूरी सीरियसली नांगोला पुलिस में दिया है। पेज नंबर 1. हा हा जो सूतगिरणीचा शासकीय पैशाचा अपहार झालेला आहे, त्यामध्ये 95,62,000, 73,12,000 आणि 19,68,000 अशा मोठ्या रकमा महाराष्ट्र बँकेमध्ये बोगस संचालक मंडळ दाखवून त्यांनी काढलेले आहेत दीपक साळुंखेने, आणि त्याच्या सर्व नकला माहितीच्या अधिकाराखाली बी काढलेले आहेत. आणि हे सगळं निदर्शनास आणून देण्यासाठी पोलीस स्टेशन, आर्थिक गुन्हे शाखा, DYSP, पोलीस अधीक्षक सर्वांना मी या ठिकाणी प्रति दिलेले आहेत की गुन्हा दाखल झाला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. परंतु निवडणुकीचा काळ असल्यामुळं त्या ठिकाणी ती चौकशी अशाच पद्धतीनं थांबवली गेली. म्हणून हे सुद्धा प्रकरण आम्ही हायकोर्टात घालणारच आहे आणि या ठिकाणी सभासदांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देणार आहे. हे सभासदाचे पैसे आहेत, त्यांचे पैसे नाहीत. आणि त्या सूतगिरणीची निवडणूक 90 पासून आज तागायत एकही निवडणूक झालेली नाही. तशा पद्धतीच्या माहितीच्या अधिकाराखाली मला सगळे दाखले मिळालेले होते की आज तागायत निवडणूक झालेला अभिलेखात कक्षात कुठे आढळून येत नाही, अशा पद्धतीचं उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांनी मला माहिती अधिकारात दिलेलं आहे. परंतु या पैशाच्या हव्यासापोटी दीपक साळुंखेंनी बोगस संचालक मंडळ करून, स्वतःच्या शिक्षण संस्थेतल्या शिक्षकाला चेअरमन करून, स्वतःच्या जवळचे संबंध असलेल्या महिलेला त्या ठिकाणी सचिव करून हे पैसे ठराव करून काढलेले आहेत. आणि महाराष्ट्र बँक शाखा सांगोला पुलिस निरीक्षक का क्या जवाब था? उन्होंने कुछ बोला इंक्वायरी करेंगे या नहीं करेंगे या कुछ बुलाएंगे? नाही, प्रायव्हेटही दाखल केलेले आम्ही सांगोला कोर्टात प्रायव्हेटही दाखल केलेले आहे, त्याच्या बाबतीत जबाब चालू आहेत सध्या. नहीं नहीं, ये पुलिस निरीक्षक को जो आपने दिया है नांगोला पुलिस स्टेशन में, जब तकरार आपका जब उन्होंने वेरीफाई कर लिया, उनका रिस्पॉन्स क्या था, किस तरीके से इंक्वायरी करेंगे, उन्होंने क्या जवाब दिया या घुमाने का काम किया? नहीं नहीं, वो क्लीन चिट दे रहे हैं उनको. ऑफिसला भेट घेतलेली त्या संदर्भात काय झालं? पोलीस महासंचालक सगळ्याला निवेदन दिलेले आहे, म्हणजे तक्रारी अर्ज दिलेले आहेत. अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. याच्यात तुम्ही दिलंय की आत्मदहन करणार वगैरे असं? हे विधानसभेच्या अगोदरची प्रेस नोट आहे. सगळे असेच जिल्ह्यातले पत्रकार बोलवले होते, तिथंही हे प्रकरण दबलं गेलं, म्हणून मी मुंबई मराठी पत्रकार संघात आलो. सर, देशमुख सर, तुम्ही बोलताय की ते आता भाजपच्या वाटेवरती आहे. जर तुमच्या वरिष्ठ मंडळीने जर त्यांना भाजपमध्ये पुन्हा घेतलं तर त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय असेल? नाही, तो पार्टीचा निर्णय आहे. माझा वैयक्तिक निर्णय, आम्ही ही लढा चालू ठेवणार. चला बाहेर ये. चला बाहेर ये. सर, बाहेर थोडक्यात बाहेर या आता. तर मग असं म्हणजे झालं ते सगळं सेट झाली. चार त्यांचा